नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आज या ठिकाणी आलेली आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे. बहिणींनो, फायनली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. अतिशय आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून बहिणींनो, या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून सर्व माहिती तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर क्लिक करायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून फ्रीमध्ये सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे. आता बघा, हा जो ऑगस्टचा हप्ता आहे, हा हप्ता तुमचा 14वा हप्ता आहे. बहिणींनो लक्ष द्या, हा हप्ता कितवा आहे? तर 14वा हप्ता आहे. आणि हा हप्ता कोणाला मिळणार आहे? तर ज्या बहिणींना जुलैचे पैसे आले त्याच बहिणींना हप्ता मिळणार आहे. तर कमेंटमध्ये पटापट सांगा बघा की जुलैचा हप्ता ठिकाणी आलेला आहे की नाही तुम्हाला. जर का तुम्हाला जुलैचा हप्ता आला असेल तर त्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. पण जर का तुम्हाला जुलैचाच हप्ता आला नसेल तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता कुठून मिळणार? म्हणून बहिणींनो पटापट कमेंटमध्ये सांगा की जुलैचा हप्ता आलेला आहे का. जर का जुलै महिन्याचा हप्ता आला असेल तर सांगा, हो सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, धन्यवाद. हो सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, थँक्यू. फक्त एवढंच कमेंटमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ज्या बहिणींना हप्ता आलेला असेल अशा सर्व बहिणींना ऑगस्टचा हप्ता हा मिळणार आहे. आता तुम्हाला मी ऑगस्ट हप्त्याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, ज्या बहिणी या ठिकाणी अपात्र होत आहेत, ज्या बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळणार नाही आहे, त्या कोणत्या बहिणी त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. कारण की भरपूर महिला या ठिकाणी अपात्र केल्या जात आहे. भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत, त्यांना हप्ता मिळत नाही आहे. त्यामध्ये तुमचंही नाव आहे का ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला मी पुराव्यासह संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आणली लाडकी बहीण योजनेबाबत. तर बघा, ज्या बहिणी या ठिकाणी अपात्र होत आहेत त्याच्या अगोदर आपण अपडेट बघूया. तर बघा, ज्या बहिणी अपात्र केल्या जात आहेत त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी घुसखोरी केल्याचं दिसून आलेलं आहे. काही पुरुषांसह अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आले आहे. म्हणजेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी जवळजवळ तुम्ही बघितलं तर खूप मोठी घुसखोरी झालेली आहे. आणि जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 26 लाख महिला, आकडा छोटा नाही आहे बहिणींनो, आकडा छोटा नाही आहे. 26 लाख महिलांनी या ठिकाणी बोगस महिला आहेत, बोगस लाभार्थी आहेत, त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता 26 लाख जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी खूप जास्त संख्या आहे. आणि एवढ्या महिलांनी किंवा एवढ्या व्यक्तींनी जर का बोगस लाभ या ठिकाणी घेतलेला आहे, यांनी घुसखोरी केली आहे, तर सरकारचे किती रुपये या ठिकाणी बळकवले असतील तुम्ही विचार करू शकता. कारण की बघा, 1500 प्रमाणे 26 लाख या ठिकाणी बोगस लाभार्थी आहेत. 1500 प्रमाणे तुम्ही हिशोब करू शकता. 26 लाख बोगस लाभार्थी ठिकाणी अपात्र केले गेले. म्हणजेच ज्या बहिणी निकषामध्ये बसत नाही अशा बहिणींना अपात्र केले गेले. किती? 26 लाखला. म्हणजेच तुम्ही विचार करा, तर जवळजवळ 1500 प्रमाणे जर तुम्ही विचार केला तर 26 लाख बहिणींनी लाभ घेतलेला आहे प्रत्येक महिन्याला. तर किती रक्कम या ठिकाणी घेतलेली आहे तुम्ही विचार करू शकतात. ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर काही पुरुषांनी सुद्धा या योजनेमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजेच काही पुरुषांनी काय केलं आहे, तर महिलांच्या नावाने या ठिकाणी या योजनेमध्ये घुसखोरी केली आहे. आता त्याचीसुद्धा चौकशी चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर त्यावर या ठिकाणी योग्यरित्या सर्व या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. त्यानंतर सरकारी पातळीवर पडताळणी सुरू झाली आहे आणि 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. बघा, प्राथमिक माहितीनुसार जर तुम्ही बघितलं तर 26 लाख म्हणजे 26 लाख लाभार्थी या योजनेच्या निकषानुसार पात्र नाही आहेत. योजनेच्या निकषानुसार ते पात्र नाही आहेत. मग एवढ्या महिलांना अपात्र केलं गेलं आहे, तर एवढ्या महिलांनी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये घेतलेले आहेत. तुम्ही विचार करा, आत्तापर्यंत जवळजवळ जून महिन्यापर्यंत जर तुम्ही विचार केला तर खूप साऱ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे. ज्या अपात्र आहेत, ज्या निकषामध्ये बसत नाही, तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला होता. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर आता ह्या 26 लाख अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याबाबत थेट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. म्हणजे ज्या 26 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती कोणी दिली आहे? मी नाही देत, तर अशी माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून ही संपूर्ण माहिती दिली आहे की त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
पुढे बघा, मंत्री आदित्य तटकरे यांच्या एक्सवरील पोस्टनुसार 96 जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांच्या योजनेतील भवितव्याबाबत आणि कारवाईबाबतचा निर्णय लाडक्या बहिणींची 2 भाऊ आणि 1 दादा अशा तिघांवर अवलंबून आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हे तिघे निर्णय जो घेतील तो निर्णय देखील त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. जर तुम्ही बघितलं तर 26 लाख जे लाभार्थी आहेत ते राज्यामधील सर्व जिल्ह्यांमधून आहे. काहीमधून 2 लाख आहेत, काहीमधून 3 लाख आहे, काहीमधून 1 लाख आहे, अशी संख्या आहे. तर एवढ्या बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच सरकारची फसवणूक केलेली आहे. आता बघा, यांच्यावर कारवाई होणार आहे असं स्वतः माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे असं की सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल, सर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील. तर बहिणींनो, त्याची तुम्हाला माहिती मी देतो. इकडे लक्ष द्या. बघा, तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार अशी आणखीन तुम्हाला चर्चा आहे, अशी तुम्हाला प्रतीक्षा की हप्ता कधी मिळेल. तर तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे अशा ठिकाणी प्राथमिक माहिती मिळाली आहे. कारण की जी काही रक्कम असते ती रक्कमसुद्धा या ठिकाणी अरेंजमेंट करायला वेळ लागतो. दुसरी गोष्ट, ती तुमच्या अकाउंट पाठवण्यासाठी थेट DBT मार्फत तुमच्या अकाउंटला ठिकाणी पैसे येतात, त्यासाठी सुद्धा ठिकाणी प्रोसेस टाईम लागतो. तर ह्या सर्व प्रोसेस आणि ही सर्व जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने सुरू आहे. लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि डेटही तुम्हाला मी सांगितलेले काय, 31 ऑगस्ट. लक्षात घ्या, 31 ऑगस्टपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर का 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नाही, मग काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर बहिणींनो, त्याचंही तुम्हाला मी उत्तर सांगतो. जर का तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत पैसे मिळाले नाही तर तुम्हाला पैसे कधी मिळतील, तर तुम्हाला पैसे हे पुढील महिन्याचा जो पहिला आठवडा असेल त्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच पुढील महिन्याचा जो पहिला आठवडा असेल त्या हप्त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर बहिणींनो, तुम्हाला पैसे काहीही झालं तर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे देण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. पण जर 31 ऑगस्टपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट झाली तर तुम्हाला 31 ऑगस्टच्या आत म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे मिळून जातील अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका की सर ऑगस्टचा हप्ता कधी येईल, सर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील. कधी तुमच्या अकाउंटवर पैसे पडू शकतात. म्हणजेच आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. आज संध्याकाळपर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे पडू शकतात अशी माहिती या ठिकाणी मिळाली. कारण की संपूर्ण प्रोसेस चालू आहे, कधी तुमच्या अकाउंटवर पैसे मिळू शकतात. पुढे बघा, आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्याची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर बघा, आदित्य तटकरे यांनी एक्स पोस्ट या ठिकाणी काय केले, तर राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडिया साईट एक्सवरील त्यांच्या अकाउंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. फक्त एकाच जिल्ह्यात नाही तर सर्व जिल्ह्यांमध्ये हे बोगस लाभार्थी आढळले आहेत. अपात्र महिलांची आता होते सूक्ष्म छाननी. म्हणजेच काय, मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेली सदर लाभार्थ्यांची ही प्राथमिक माहिती महिला व बालविकास विभागाने सदर संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर या ठिकाणी सुरू आहे. छाननीअंती ह्या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. बघा बहिणींनो, इकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय, तुम्हाला जून महिन्यापासून लाभ मिळाला नाही, जून महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे मिळाले नाही आहे तर अशा बहिणींचा जो काही डेटा आहे, जे अर्ज आहे ते या ठिकाणी छाननीसाठी पाठवले गेले आहेत जिल्हा स्तरावर. आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी दिली गेली, तुमची संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे. ही माहिती या ठिकाणी तुम्ही जर बघितलं सूक्ष्म छाननी केली जात आहे आणि ह्यामध्ये जे पात्र महिला ठरतील त्यांना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला अपात्र असतील तर त्यांना लाभ मिळणारच नाही आहे, पण त्यांच्यावर आणखी कारवाईसुद्धा केली जाऊ शकते अशी माहिती मिळाली आहे. तर तुम्ही काळजी करू नका, पुन्हा एकदा अर्जाची छाननी सुरू आहे. ज्यांचं जूनपासून लाभ बंद झाले आहेत त्यांना पुन्हा एकदा पैसे मिळणार आहे. ठीक आहे, कारण तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पैसे द्यायला सरकारला काही हरकत नाही आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका. पुढे बघा, हा पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आदित्य तटकरे यांनी पोस्टमध्ये पुढे नमूद केलं आहे की छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बहिणींनो, काळजी करायची आवश्यकता नाही. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ज्यांचा जूनपासून हप्ता बंद झाला आहे त्यांनाही मी या व्हिडिओच्या मार्फत माहिती दिलेली आहे. आणि ऑगस्ट हप्त्याबाबतही तुम्हाला माहिती मी सांगितलेली, कधी तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे मिळू शकतात. तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.